नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तर सध्या आपण उन्हाळा विशेष वाळवणाच्या पदार्थांची सिरीज चालू केली आहे. त्यातला दुसरा पदार्थ म्हणजे आज आपण उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड योग्य पद्धतीने कसे करायचे ते बघणार आहोत. या ठिकाणी तुम्ही पापड बघू शकता. अगदी 3-4 पट फुलून आपला पापड या ठिकाणी तयार झाला आहे. त्याचबरोबर 1-2 वर्षसुद्धा हे टिकतात. यांना कमीत कमी तेलाचा वापर केल्यामुळे अगदी 1-2 वर्ष राहिले तरीही यांना वास लागत नाही, खाताना टाळ्याला किंवा दातांना चिटकत नाही. तर चला तर वेळ न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूयात. तर वाळवण पदार्थामधली ही आपली दुसरी रेसिपी आहे. तर त्यासाठी मी इथे 2 किलो बटाटे घेतलेले आहे. हे बटाटे स्वच्छ धुवून कुकरमध्ये टाकायचे. यामध्ये पुरेसं पाणी टाकायचं आहे आणि गॅसवर कुकर ठेवायचा. आधी पाण्याला एक उकळी येऊ द्यायची आहे आणि मग कुकरचं झाकण लावायचं आणि शिट्टी लावून मीडियम फ्लेमवर याच्या आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. एकीकडे कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण साबुदाण्याचं पीठ तयार करणार आहोत. तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो इतके साबुदाणे घेतले आहे. 2 किलो बटाटे आहे बघा, त्यासाठी मी अर्धा किलो साबुदाणे घेतले आहे. आता मात्र हे साबुदाणे आपल्याला खरपूस मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे. साधारण हे साबुदाणे भाजण्यासाठी मला 20 ते 25 मिनटं लागले होते. जसा साबुदाणा भाजला जातो तो थोडासा असा तडतड उडायला लागतो आणि याचा रंगसुद्धा बदललेला आपल्याला दिसतो आणि भाजतानासुद्धा तो हलका लागायला लागतो. इतपत तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे. बघा, साबुदाणे छान तडतड उडायला लागलेले आहे. आता आपण गॅस बंद करूयात आणि एका ताटामध्ये काढून पूर्णपणे आपल्याला मात्र साबुदाणे आधी गार करून घ्यायचे आहे. आता एकीकडे आपल्या कुकरच्याही शिट्ट्या झाल्या होत्या. पूर्णपणे कुकरची वाफ निघालेली आहे. आता आपण झाकण उघडून बघूयात. मस्त मऊसूत असा हा बटाटा शिजलेला आहे. आता एका ताटामध्ये किंवा चाळणीमध्ये काढून घ्यायचा आणि पूर्णपणे याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे. मी याची साल काढून घेते. तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे, निःशुल्क आहे, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बटाट्याची बघा इथे साल काढली गेलेली आहे. त्यानंतर आता इथे जे साबुदाणे आपण भाजून घेतलेले आहेत ते मिक्सरच्या मीडियम साईजच्या भांड्यामध्ये बॅचेसमध्ये टाकायचं आणि याची फाईन अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. तुम्ही मोठ्या प्रमाणात हे पापड करणार असाल तर गिरणीवरून साबुदाणा दळून आणला तरीही चालेल. याची जी पिठी आपण तयार केली आहे ती मात्र आपल्याला चाळून घ्यायची आहे आणि जाड राहिलेलं जे मिश्रण आहे ते पुन्हा मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि राहिलेली साबुदाणे टाकून अगदी बारीक आपल्याला याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर मी हे सगळं पीठ या ठिकाणी तयार करून गाळून घेतलेलं आहे. तर ह्या पापडांसाठी आपल्याला साबुदाणे भिजवण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे. या पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. तर आपलं हे पीठ या ठिकाणी बघा रेडी झालेलं आहे. आता आहे ना आपण बटाटे किसून घेऊयात. तर बटाटे किसताना शक्यतो बारीक किसणीवरच किसून घ्या, म्हणजे याच्यामध्ये ना तुकडे बटाट्याचे राहत नाही आणि आपले पापड मस्त दिसायलाही एकसारखे दिसतात आणि लाटताना किंवा मग असे प्रेस करतानाही ते व्यवस्थित प्रेस होतात. तर या ठिकाणी बघा बटाटे किसले गेलेले आहे. आता मी यामध्ये ना 2 चमचे साधारण हिरव्या मिरचीची पेस्ट टाकलेली आहे. तुम्ही हवं तर रेड चिली फ्लेक्स किंवा लाल तिखट यामध्ये टाकू शकतात. त्यानंतर मी यामध्ये 2 चमचे कच्चे जिरे टाकले आहे. तुम्ही उपवासाला जिरं खात नसाल तर स्किप केलं तरीही चालेल किंवा तुम्हाला असं अख्खं जिरं आवडत नसेल तर थोडंसं जिरं कुटून यामध्ये ॲड केलं तरीही चालेल. आधी मी याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता जे काही आपण पीठ तयार केलेलं आहे साबुदाण्याचं ते सगळं यामध्ये टाकायचं आहे आणि आता हे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. यामध्ये ना चवीनुसार मीठ टाकलं, साधारण 1 ते 1.5 चमचा इतकं मीठ मी यामध्ये टाकलं आहे. आता हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी हातामध्ये प्लास्टिकची पिशवी घातली, कारण यामध्ये जी मी हिरव्या मिरचीची पेस्ट टाकली ना ती मी लवंगी मिरचीची टाकल्यामुळे ती खूप तिखट आहे आणि मग त्यामुळे हाताला खूप जळजळ होते. त्यामुळे मी अशी प्लास्टिकची पिशवी घालून घेतली आहे हातामध्ये. छान हे पीठ मळून घ्यायचे. तुम्ही बघू शकता पीठ मळताना मी बिलकुल तेलाचा वापर अजून केलेला नाही आहे. या स्टेजला सुद्धा तुम्ही याचे पापड तयार करू शकतात. पण आता आपण हे पीठ वाफवून घेणार आहोत. पीठ वाफवून घेतल्यामुळे जेव्हा आपण पापड खातो ना तेव्हा तो दाताला किंवा टाळ्याला चिटकत नाही. आता एका चाळणीला आहे ना तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये असे या पिठाचे मोठे मोठे ओंडे करून घ्यायचे किंवा तुम्ही छोट्या छोट्या लाट्या तयार करून डायरेक्ट त्या वाफवून घेतल्या तरीही चालेल. पण मी असे याचे गोळे करून हे वाफवून घेणार आहे. आता आपण एका भांड्यामध्ये ना भरपूर असं मी पाणी बघा उकळत ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी आली की त्यावर आपण ही चाळण ठेवायची, झाकण ठेवायचं आणि पुढील साधारण 15 मिनिटासाठी हाय फ्लेमवर हे पीठ आपल्याला पूर्णपणे वाफवून घ्यायचं आहे. पीठ जसं वाफवलं जातं तुम्ही बघू शकताय छान फुलल्यासारखं दिसतं आहे. आता ना यातले मी 2 गोळे काढून घेणार आहे. ते एका अशा प्लास्टिकची माझ्याकडे अशी ना
जी आपली धान्याची गोणी असते ना ती मी घेतली आहे. त्यावर हे पीठ मी मळून घेणार आहे. अगदी व्यवस्थित पीठ याच्यावर मळलं जातं आणि राहिलेलं पीठ मी असंच झाकून ठेवणार आहे. 2 बॅचेसमध्ये मी हे पीठ मळून घेणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला याला मळून घ्यायचे. तुम्हाला अशी प्लास्टिकची गोणी किंवा असं प्लास्टिकचा कागद वापरायचा नसेल तर तुम्ही एखादं मोठं कॉटनचा रुमालसुद्धा यासाठी वापरू शकतात. त्यावरसुद्धा हे पीठ छान मळलं जातं. आता पीठ मळलं गेलं की हाताला हलकंसं तेल लावायचं आणि आवश्यकतेनुसार छोट्या मोठ्या याच्या लाट्या तयार करून घ्यायच्या आहे. तुम्ही बघू शकता छान अशा याच्या आपल्या लाट्या तयार आहे. आता पापड तयार करताना आहे ना, असं पापडाचं मी मशीन घेतलं आहे. यावर हे पापड करणार आहे. तर पापड लाटताना खाली एक प्लास्टिकचा पेपर, त्यावर लाटी आणि अजून एक प्लास्टिकचा पेपर ठेवून या पद्धतीने आपल्याला हे पापड प्रेस करून हे बघा असे प्लास्टिकच्या पेपरवर टाकायचे आहे. घरामध्ये सुद्धा हे अगदी इझिली सुकतात. उन्हामध्ये तर अगदी 1-1.5 दिवसामध्ये खूप छान आपले हे पापड तयार होतात वाळून. दुसरी बॅचसुद्धा मी मळून घेतलेली आहे. आता त्याच्यासुद्धा मी लाट्या तयार करून घेणार आहे. याआधीसुद्धा अगदी परफेक्ट असे खिशा पापड कसे करायचे ते मी तुमच्याबरोबर शेअर केलं आहे. मी दुसरी पद्धत तुमच्याबरोबर शेअर करते बघा. काय करायचं, एक लाटी त्या डायरेक्ट ज्यावर आपण पापड करणार आहोत ना त्यावरती लाटी ठेवायची, वरती प्लास्टिकचा पेपर आणि असं ताटाने त्याला असं हाताने प्रेस करायचे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने सुद्धा आपले पापड अगदी इझिली तयार होऊ शकतात. तर या ठिकाणी मी सगळे पापड तयार करून घेतले आहे. 2 दिवसानंतर तुम्ही बघू शकताय मस्त परफेक्ट असे आपले हे पापड इथे सुकलेले आहे. 1 दिवस घरामध्ये सुकवायचे आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये हे चांगले सुकवून घ्यायचे आहे. अगदी 1-2 वर्ष ठेवले तरीही खराब होणार नाही. कमीत कमी तेलाचा वापर केल्यामुळे यांची चवसुद्धा बदलत नाही. आता मी तुम्हाला मस्त तळून दाखवते. तेल मात्र चांगलं कडकडीत गरम करा आणि मग यामध्ये पापड टाकून आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. तर तुम्हीसुद्धा असे हे उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड एकदा आवर्जून करून बघा. रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.